हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वन विभागाच्या भरतीच्या संदर्भात एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि निकालाच्या संदर्भात ते प्रसिद्धीपत्रक आहे लेखापाल या पदाच्या निकालाच्या संदर्भात। तर नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, सर्वात आधी हे कधीचं आहे प्रसिद्धीपत्रक, तर 19/12/2023 या तारखेचं आहे। काय सांगितलेलं याच्यामध्ये तर आणि कुणाचं आहे तर ते पहा, प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचं कार्यालय। जाहीर सूचना, वन विभागातील लेखापाल गट क भरती प्रक्रिया सन 2023। ऑनलाईन परीक्षेतील गुणांचे आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट पहा। संदर्भ जाहिरात क्रमांक आणि दिनांक 22/11/2023 रोजी जाहीर निकाल। आता वन विभागातील लेखापाल गट क पदाची जाहिरात दिनांक 8/6/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक 31/7/2023 व 1/8/2023 या कालावधीत घेण्यात आली। सदर परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 22/11/2023 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे की लघु यादी तयार करून उमेदवारनिहाय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक, निवड सूची इत्यादीबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। सदर सूचना माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत आहे। आणि खाली गिन्नी सिंह उपवन संरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन नागपूर यांची सही आहे। तर म्हणजे सरळ सांगतो की जे आता त्यांनी निकाल लावलेला आहे तर त्या निकालानुसार मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांची वेगळी शॉर्टलिस्ट तयार करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। मग त्या विद्यार्थ्यांना कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, किती तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ठरवलं जाईल आणि मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेवटी अंतिम निवड यादी लावून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची ती निवड यादी असेल आणि मग त्यांना जॉईनिंग वगैरे दिली जाईल। अशा पद्धतीचा हा उर्वरित कार्यक्रम आहे। तर तुमच्या लक्षात आलेलं एक नवीन त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे, तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। याच्यामध्ये नगर रचना शिपाई, नगर परिषद, तलाठी या तिन्ही पदांचे पेपर दिलेले आहेत। एकूण 7100 प्रश्न आहेत। तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच सुद्धा आहे। ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।